याचा बातमी आहे पुण्यातून। पुणे जिल्ह्यात गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा मोठा फटका हा टोमॅटो पिकाला बसलेला आहे। सततच्या पावसामुळे टोमॅटोला डाग लागलेत, डाग पडलेले आहेत, टोमॅटो सडून खराब झाले आहेत, तर दुसरीकडे बाजारपेठेतही डाग पडलेल्या टोमॅटोला खरेदीदार मिळत नाही असं झालंय। तर बाजारभाव पूर्णपणे कोलमडल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांवर मोठ्या मेहनतीने पिकवलेले टोमॅटो चक्क अष्टविनायक महामार्गावरती फेकून देण्याची वेळ आलेली आहे। टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सचिन तोडकर यांनी। आपण पाहू शकता या ठिकाणी हे टोमॅटो अक्षरशः शेतकऱ्यांनी फेकून दिलेत। आपल्यासोबत आता टोमॅटो उत्पादक शेतकरी आहेत। काय सांगाल, खरं तर पाऊस झालाय, पावसाचा फटका टोमॅटोला बसलाय आणि तुम्ही आता मार्केटला गेले होते, मात्र हे टोमॅटो न विकताच मागे आलेत। टोमॅटो 4-5 दिवस पाऊस असल्यामुळे टमाट्याला आला चिरटा, त्यामुळे टोमॅटो मार्केट हे खाली झालेले आहे। त्याच्यामुळे मग शेतकऱ्यांनी रस्त्याकडेला टाकून दिलेली आहे। ही मार्केटला विकलीच नाही काही टोमॅटो? गेलीच नाही मार्केटला, व्यापारी विचारित नाही त्याला काही। खरं तर पावसामुळे खराब झालेल्या टोमॅटोला व्यापारी विचारत नाहीयेत। काय सांगाल, नुकसान होतंय, टोमॅटो फेकून देण्याची वेळ येते? शेतकऱ्यावर हे भयानक संकट आलेलं आहे। एक कोणता माल करायचं म्हटलं तर त्याला खतं लागतातच। खतं लागले ते 3-4 हजार रुपयाला गोण आहे। आता हे असं झालं तर बाई घेते 500 रुपये रोज, ती अशी 40 रुपये जाळी म्हणलं तोडायची म्हणलं तर 40 रुपये रोज। आता वावरांमध्ये पाणी आता गुडघे एवढले पाहिजे। आता ते शेतकऱ्यांना करायचं तरी काय? खरं तर आपण पाहिलं या ठिकाणी खतांच्या किमती वाढल्यात, त्याचबरोबर मजुरीचे दर वाढलेत, त्यामुळे शेतकऱ्यांचं उत्पादन खर्च कुठेतरी वाढतोय आणि अशा परिस्थितीमध्ये पावसाचा फटका या ठिकाणी टोमॅटो शेतीला बसलाय आणि त्यामुळे खराब झालेले टोमॅटो जे आहेत ते विकली जात नाहीयेत। बाजारामधून टोमॅटो माघारी येत आहेत आणि माघार आलेले टोमॅटो शेतकऱ्याला रस्त्याच्या कडेला फेकून देण्याची वेळ या ठिकाणी शेतकऱ्यांवर आलेली पाहायला मिळत आहे। सचिन तोडकर, न्यूज 18 मराठी, जुन्नर, पुणे।